शेवगाव पाणी योजनेवर राजकारण, खर्चात 50 कोटींची वाढ. अरुण मुंडे यांचा गंभीर आरोप. पाणी योजनेत अडथळे कोण घालतंय? मुंडेंचा थेट आरोप. शेवगावात पाणी प्रकल्पावरून राजकारण तापलं. पाईपलाईन दुप्पट, खर्च वाढला. नेमकं काय चाललंय? अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेवरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत काही लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक योजनेत अडथळे निर्माण करत असल्याचा दावा केला आहे. मुंडे यांनी सांगितले की जुन्या तांत्रिक संस्थेतील त्रुटींमुळे ती रद्द करून नव्या संस्थेमार्फत सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच या योजनेत आता सुमारे 50 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. सध्या 123 पैकी 51 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून जायकवाडी ते शेवगाव मार्गावरील 17 किमीपैकी 14 किमी काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. नवीन आराखड्यानुसार पाईपलाईनची लांबी आणि शहरातील वितरण जाळे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार असून भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन योजना तयार करण्यात आली आहे. दरम्यान काही नगरसेवकांवर दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला असून यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नगरसेवकांनी प्रयत्न केला, पण आम्ही त्याला काढलं. तो काढला म्हणून 308 खाली कलेक्टरकडे हे गेले. 308 खाली आमच्या बाजूनी निकाल झाला, कारण सभागृह सर्वोच्च असतं. आणि आम्ही तो सनेर काढला, नवीन सल्लागार नेमला. त्यांनी हे सगळं पुढे आणलं. चूक उघडी होईल लोकप्रतिनिधीची म्हणून त्या सनेरला वाचित होती. पण ज्या ठेकेदाराचा संबंध नसताना त्याला काळ्या टाका म्हणून यांचे नगरसेवक पुढे येतील. म्हणजे याचा अर्थ विरोधाला विरोध करायचा. गावाचा प्रश्न महत्वाचा नाही. काल तर दुर्दैवाने मीटिंगच्या आधी लोकप्रतिनिधी जे काही आमदार या मतदारसंघाच्या, त्यांनी आमच्या नगरसेवकाला, जे काल आमच्या संघ होते अशा नगरसेवकाला स्वतः फोन केला. त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे. आणि जर याच्यानंतर पुढच्या मीटिंगला त्यांचे फोन आले तर मागच्या आणि कालच्या सगळ्या रेकॉर्डिंग बाहेर आले नाही. तर माझी विनंती आहे, आपण आमदारकीचा राजीनामा द्या. माझ्या मंडळीचा नगराध्यक्षावर अन्याय द्यावा लावतो, त्यांना नगराध्यक्ष करू आणि माझ्या मंडळीला आमदार करू. हे जर झालं तर आम्ही देवेंद्रजीकडे जाऊ विचारायला आणि कलेक्टरांना असं होत असलं तर करा, कारण त्यांची खूप इच्छा आहे शेवगाव नगरपालिका चालायची. मागच्या 3-4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये पाणी योजनेत तुम्ही काय दिवे लावले, ही परिस्थिती आता आम्ही आज पत्रकार बंधू पुढे मांडली. पण एक 2-3 दिवसामध्ये स्क्रीन लावून बाजार तळामध्ये सगळ्या गावाच्या जनतेला आम्ही प्रेझेंटेशन देणार. सूर्य आणि हात जय देत्र या पद्धतीने काम आम्हाला करायचंय. आम्ही निश्चित लोकांपुढं काम करणार आहे. परत एक प्रश्न होता की काही काम कॅन्सल केले आणि आमच्या नगरसेवकाचे काम काढले आणि दुसरीकडे टाकले. हा एक त्यांचा 308 खालचा कलेक्टरकडचा विषय होता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या 4 वर्षात प्रशासनाच्या काळात ठराविक वार्डात आणि ठराविकच लोकांच्या म्हणण्यावर निधी टाकण्यात गेलेला आहे. ठराविकच वार्डात 4 वर्षात. काल आम्ही तो जो ठराविक वार्डातला शेवटचा निधी त्यांनी टाकला होता तो काढला आणि 12च्या 12 प्रभागामध्ये निधी टाकला. मग जर समजा आम्ही सगळ्या गावांना घेऊन चलत असेल आणि सगळीकडे समान वाटप होत असेल तर आम्ही चुकीचं असू शकत नाही ना. आणि वाटलं तर ते मी सगळं पाठवतो, त्या सगळ्या वार्डात दिलं का नाही, तर कुठंतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे. आणि उद्याच्या गावाच्या भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच सांगू. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.